आज लक्ष्मीपूजन आहे आणि त्यानिमित्तानं नागपुरातील फुलांच्या बाजारात प्रचंड मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, अशा प्रकारे गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आज झेंडूच्या फुलांचा दर बर्डी मार्केटमध्ये ठोक मार्केट आहे इथे 80 ते 100 रुपये किलो आहे। त्यासोबत इतर फुलांचे दरही वाढलेले आहे। दिवाळीनिमित्त आज सजावटीसाठी लक्ष्मीपूजनासाठी फुलांची गरज असते। आपल्यासोबत काही नागरिक आहे जे नागपूर शहरातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहे। काय सांगणार? फुल खरेदी आहे। आता रेट तर खूप वाढलेले आहेत, पण लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने गेले तर आहेच, असं घ्यावंच लागतील। काय तुम्ही लक्ष्मीपूजन दिवाळीचा उत्साह आहे? हो, चांगला लोकांमध्ये खूप छान उत्साह आहे। हे बघून आनंद वाटतं की एवढ्या महागाईच्या याच्यात सुद्धा लोक छानपैकी पैसे खर्च करून घराची शोभा वाढवतात, अजून आनंद साजरा करतात। मी घेतले 80 रुपये किलोनी, खूप छान सुंदर। या तरी निमित्ताने शेतकऱ्यांना पण चांगला रेट मिळतो। तसे आपल्या हिंदू धर्माचे जेवढे सण आहे हे सगळ्यांसाठी आहेत। आपण ही गर्दी परत एकदा बघू शकतो। या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शेतातून आलेले नैसर्गिक फुलं तर आहे, परंतु त्या स्पर्धेत हे चायनीज फुलंसुद्धा मार्केटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बघा, दिवाळीच्या सजावटीसाठी चायनीज फुलंसुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारात आलेले आहे आणि त्यांची विक्री याच फुल मार्केटमध्ये केली जाते। हे सगळे चायनीज फुलं आहे। शेजारी नैसर्गिक फुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत, शेतकऱ्याच्या बांधावरून आलेले, आणि त्या स्पर्धेत हे चायनीज फुलंसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकूणच प्रचंड मोठी गर्दी आज नागपूरच्या बर्डी फुल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।